गुड मॉर्निंग फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत गुरुवारी हळदीने उंबरठा लेपन कसं करायचं. तर मला खूप जणांनी हा प्रश्न विचारलेला की तू हळदीचं लेपन कसं करते. तर सगळ्यात प्रथम मी हळद घेतलेली आहे आणि चंदन पावडरही घेतलेली आहे. इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असते. हळदीचं प्रमाण तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता. तसंच त्याच्यानंतर मी कापूर घेतलेला आहे. कापुराची पावडर तुम्ही करून ठेवू शकता. आणि साधं पाणी घेतलेलं आहे आपल्या घरातलं. त्याच्यानंतर गोमूत्र घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे व्यवस्थितरित्या आपल्याला मिक्स करायचं आहे. अगदी जाडसरही नाही, अगदी पातळी नाही, मीडियम असं मिश्रण आपल्याला करायचं आहे, जेणेकरून ते उंबरठ्याला व्यवस्थित शोभून दिसलेलं हवं. उंबरठा लेपन मी चमच्यानेच करते, तुम्ही हातानेही करू शकता, पण चमच्याने जरा व्यवस्थित वाटतं. अशा प्रकारे मी तयारी करून घेतलेली आहे उंबरठा लेपनाची. तर चला आपण बघूया उंबरठा लेपन कसं करायचं आहे. अशा प्रकारे मी उंबरठा लेपन करायला स्टार्ट केलेलं आहे. थोडं थोडं हळद घेऊन तुम्ही उंबरठा लेपन करू शकता. आणि आता बघू शकता व्यवस्थितरित्या माझं उंबरठा लेपन झालेलं आहे. हे जे लक्ष्मीची पावलं आहेत, स्वस्तिक्स आहे, हे मी सगळं एक्झिबिशनमधून घेतलेलं आहे. तुम्हाला जर याची माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा. श्री स्वामी समर्थ.